थांब, कुठे चालला आहेस? हो, हा व्हिडिओ तुझ्याचसाठी आहे, अगदी तुझ्यासाठीच. कारण आज तुझा हा जीव खूप व्याकुळ झालाय. तू देव्हाऱ्यासमोर बसून डोळ्यात पाणी आणून विचारत होतास ना की माझं काय चुकलं स्वामी? मी तर कोणाचंच बिघडवलं नाही, मग माझ्याच नशिबात हा संघर्ष का? आज त्याचे उत्तर घ्यायला थांब. तू घेतलेले कष्ट, रात्री जागून केलेले प्रयत्न आणि जगाला न दिसलेला तुझा संघर्ष, या सगळ्याचा हिशोब पूर्ण झाला आहे. जेव्हा तू थकून गुडघे टेकतोस तेव्हाच माझी खरी लीला सुरू होते. माझ्या बाळा, महाभारतात पांडवांनी काय चूक केली होती? तरीही त्यांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावाच लागला ना. राजा असूनही त्यांना जंगलात राहावं लागलं. ओळख लपवून नोकरासारखं राहावं लागलं. तो त्यांचा कठीण काळ होता, पण त्यांचा अंत नव्हता. ती त्यांच्या महाविजयाची पूर्वतयारी होती. तुझ्या आयुष्यातही सध्या हाच अज्ञातवास सुरू आहे, जिथे तुझ्या कष्टाची कोणाला किंमत नाही. लोक तुला ओळखत नाहीत, पण खचून जाऊ नकोस. हा काळ संपणार आहे. बाळा, माणसाला वाटतं की आपल्याला लगेच न्याय मिळाला पाहिजे, पण निसर्गाचं आणि कर्माचं गणित वेगळं असतं. महाभारतातील कर्णाचा विचार कर. आयुष्यभर त्याला अपमान सहन करावा लागला. हक्क नाकारले गेले. सूतपुत्र म्हणून हिणवलं गेलं. पण त्याने त्याचे धनुष्यबाण कधी खाली टाकले का? नाही. त्याने आपली साधना, आपले कष्ट सुरूच ठेवले. जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा अख्ख्या जगाला मान्य करावं लागलं की कर्णासारखा दाता आणि योद्धा दुसरा कोणी नाही. तूही आज कर्णासारखाच अपमानाचे सुळके पचवून उभा आहेस. कोणी तुझ्या कष्टाची चेष्टा केली, कोणी तुला कमी लेखलं, म्हणून तू तुझे प्रयत्न सोडू नकोस. माणसाचा न्याय हा त्यांच्या स्वार्थावर आधारलेला असतो, पण माझा न्याय हा विश्वाच्या अटल नियमावर चालतो. ज्यांनी तुला आज नाकारले आहे तेच उद्या तुझ्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होतील. तुझा रथ चिखलात अडकलाय म्हणून खचू नकोस. त्या रथाला बाहेर काढायला मी स्वतः येणार आहे. आयुष्यात कधी कधी आपण खूप थकून जातो आणि विचार करतो की हे सगळं सोडून द्यावं. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत जेव्हा अर्जुन उभा होता तेव्हा समोर आपले सगळे सोयरे पाहून त्याचे हात कापायला लागले होते. त्याने त्याचे गांडीव धनुष्य खाली टाकले होते आणि तो रडायला लागला होता. त्याला वाटले की आता सगळं संपलं. पण तिथे श्रीकृष्णाच्या रूपाने मी उभा राहिलो आणि त्याला सांगितले, अर्जुना, पराभूत मानसिकता सोडून दे.
उठ आणि केवळ तुझे कर्म कर, कारण फळ देणे माझ्या हातात आहे. आज तूही तुझा गांडीव, तुझे प्रयत्न खाली टाकून बसला आहेस. पण मी तुला सांगतोय, उठ. तुझा प्रयत्न हा तुझा अधिकार आहे. महाभारतात युद्ध सुरू होण्यापूर्वीच कोणाचा विजय आणि कोणाचा पराभव होणार हे मी आधीच ठरवले होते. अर्जुनाला फक्त निमित्त व्हायचे होते. तुझ्याही आयुष्यातील विजयाचे गणित मी आधीच लिहून ठेवले आहे. तू फक्त निमित्त बनून प्रामाणिकपणे लढत राहा. तू नेहमी तक्रार करतोस की संकटाच्या वेळी कोणीच तुझ्या पाठीशी उभं राहिलं नाही. जवळच्या नात्यांनी पाठ फिरवली. अभिमन्यूची आठवण कर. जेव्हा तो चक्रव्यूहात शिरला तेव्हा त्याला माहिती होतं की मागे फिरण्याचा रस्ता नाही आणि सोबतही कोणी नाही. 7 महारथी समोर उभे होते, पण तो एकटं बाळ निकाराने लढला. तो हरला नाही, तो अमर झाला. तुझ्या आयुष्यातही जेव्हा चक्रव्यूह रचलं जातं आणि लोक तुला एकटे पाडतात, तेव्हा समजून घे की तुझी अंतर्गत ताकद दाखवण्याची हीच ती वेळ आहे. मनातले हे रडवे गाणे आता बंद कर. माझं पुढं कसं होईल या भीतीच्या विचाराऐवजी माझा स्वामी पाठीशी आहे. मी प्रत्येक चक्रव्यूह भेदून दाखवेन. हा नवा ऊर्जावान मंत्र स्वतःच्या मनात जिवंत कर. जेव्हा जगातील सगळे मार्ग बंद होतात तेव्हा मी तुझ्यासाठी नवीन मार्ग तयार करतो. माझ्या बाळा, महाभारताचा अंतिम नियम काय आहे? जिथे धर्म आहे, जिथे प्रामाणिकपणा आहे, तिथे विजय निश्चित आहे. कौरवांकडे 11 अक्षौहिणी सेना होती. जगातील सर्वात मोठे योद्धे होते. संपत्ती होती. पण पांडवांकडे काय होते? फक्त श्रीकृष्ण. आणि शेवटी विजय कोणाचा झाला? पांडवांचाच ना. तुझ्याकडे आज पैसा नसेल, लोकांचा पाठिंबा नसेल तर घाबरू नकोस. तुझ्याकडे तुझा प्रामाणिकपणा आहे आणि तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे. तुझ्या कष्टाचा हिशोब पूर्ण झाला आणि तुझ्या मेहनतीचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. मी तुझ्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे असे रंग भरणार आहे ज्याची तू कधी कल्पनाही केली नव्हतीस. भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे.